ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग यहलोकातील महाविष्णूचा अवतार परप्रोणादिनाथ राजाधिराज योगीराज परब्रह्म सर्वेश्वर अखिलेश्वर जगदीश्वर संप्रदायातील मेरुमणी कलशस्थानी ज्यांचा आपण दर्शन घेतो असे वंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग असून हा शक्यतो काल्याच्या प्रसंगासाठी अभंग घेतला जातो आणि या अभंगामध्ये थोडंसं आपल्याला सहज दृष्टीनं पाहायचं म्हणलं अभंगाला तर जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात की बाबांनो तुम्हाला जे पाहिजे का नाही ते न प्राप्त करून घेता तुम्ही इतर विषयाच्या नादी लागून तुम्ही तृप्ती करून घेण्याचा प्रयत्न करताय, पण ज्यानं तृप्ती होणार आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, माझ्या मागे मागे या, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे। कशा करता? जो ब्रह्मरस आम्ही पितोय, ज्या अमृताचं रसपान आम्ही केलंय ते तुम्हाला भेटत नाही याचा खेद मला आहे, तुकोबाराय म्हणतात। आणि तुम्ही जर माझ्या पाठीमागे आलात तर तुम्हाला मी पोट भरून तो अमृतरस पाजणार आहे। आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो। अमृत हे थोडंच भेटतं म्हणतात, पण तुकोबाराय म्हणतात मी पोटभर देणार आहे। आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो। तुकोबाराया याच्यासाठी कुठली पावती फाडावं लागेल का आम्हाला? काय करावं लागेल? तुकोबाराया म्हणले पावती वगैरे नाहीये, पण तुम्हाला नियमानं चालावं लागेल। हा, तुम्ही घाई करू नका। हा, तुम्ही घाई केले की आती तिथं माती होते, त्यासाठी घाई करू नका। हा, त्यासाठी हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी पुरे 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 म्हणाल तोवरी। मग तुकोबाराया आम्ही तुम्ही म्हणाल तसं वागतो हो, पण याच्यामध्ये प्राप्त काय करून घ्यायचं आणि अप्राप्य काय करायचं याचंही आम्हाला ज्ञान असावं। तुकोबाराया म्हणतात तुका म्हणे सांडा घाटे, जे खायचं नाही ते काय फलकट तो संसार, येथे सार भगवंत प्राप्त करून घ्यायचा आणि घाटे स्वरूप तो संसार सगळा त्याज्य करायचा आहे। अभंगाचं शेवटचं चरण आहे। आता कोणी असं म्हणायला नको अभंगावर बोललंच नाही, अभंगावरच बोलतात सगळे। अभंगाला धरून बोलणं फार कठीण जातं, त्यासाठी मी प्रयत्न केला, म्हणलं थोडक्यात का होईना अभंग बघू आपण जसं जमल तसं। सर्वांना अनंत अनंत धन्यवाद देतो। हे असं स्वागत माझं कोकणात मुंबई वगैरे तिकडं होतं, आपल्या नांदेड जिल्ह्यात हे पहिल्यांदा झाले असं, हैदराबाद वगैरे। कारण कसं आहे आपल्या लेकराचं कौतुक आपल्याला नसते। बऱ्याच जागी मी कथा कीर्तन केले नांदेड जिल्ह्यात, पण हे अशा पद्धतीचं स्वागत, पण अशा स्वागताची भीती वाटते बरं मला। कारण काय होते, असं स्वागत केलं की असं वाटतं लय मोठा महाराज झाला का काय। पण याच्यानं काय महाराज मोठा होईना, हे उगं लोकाला दिसण्यासाठी राहते। आता हेच फोनवर आलं की बघा की ज्यानं कधी मला पाहिलं नाही भेटलं नाही त्यानं म्हणते मायो काय मोठा महाराज आहे। तसलं काय राहील ना, तुमच्यातलाच महाराज राहते एवढं निश्चित आहे। हा गौरव, हा सत्कार आणि हे जे तुम्ही फार गोड असं मला सत्कार समयास जे काय केलं तुम्ही
ते हा माझा सत्कार नाही, हा निरंजन नावाच्या देहाचा सत्कार नाही, हा माझ्या भागवताचा सत्कार आहे, हा माझ्या संप्रदायाचा तुकोबराया ज्ञानोबरायाचा सत्कार आहे, माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा. काय कुठे मायबापा बघा ना, 2005 मध्ये या जीवाला कोणीच ओळखत नव्हतं. ते आज 2023 मध्ये असं उंच भरारी मायबापा माऊलीच्या कृपेने आई वडिलांच्या गुरुदेवांच्या आशीर्वादाने हे सर्व प्राप्त होतं. याचा समज असं करून घेऊ नये की मी केलं, ते फार महत्त्वाचं असतं. तरुण बांधवांना कोटी कोटी साधुवाद धन्यवाद देतो. किती मोठा सत्कार केला तरी पुढच्या वर्षीची बिदागी कमी होईना एवढं मी सांगून जातो. विठाला विठाला विठाला. मला काय काय लोक म्हणतात, थोडं सगळं ऐकते पण मोठं वंगळ आहे हे ऐकलं म्हणतात. माय बा खरंच सांगतो बरं का, तुम्ही हे जे करताय ना, ही संप्रदायाची सेवा आहे. संसारासाठी तुम्ही किती काही करा, तुमच्या हाती काही लागणार नाही. मात्र संप्रदायाची, व्यास गादीची, नारद गादीची सेवा करा, तुमच्या जीवनात काहीच कमी पडणार नाही. विठाला विठाला विठाला. हा गोड पर्व काळच आहे. आज काल्याचं कीर्तन आणि या काल्याच्या कीर्तनामध्ये मायबापा महत्वाचा सर्वात काय असेल तो काल्याचा प्रसाद आहे, लक्षात घ्या. हा प्रसाद म्हणजे एवढं सोपं पाहू नये बरं का. त्याच्याकडे प्रसाद याचा अर्थ सरळ सरळ आहे, प्रत्यक्षात साक्षात दर्शन याला म्हणतात प्रसाद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महिनाभर माणूस माय बापा कधी आला कधी नाही आला, काही झालं कमी जास्त चालतंय, पण पगाराच्या दिवशी नाही जाऊन जमल का? बघा बरं किती गर्दी आहे पगाराला. आणि पगार म्हणजेच प्रसाद आहे माय बापा. हा प्रसाद जो आहे तो मी नाही देणार तुम्हाला, इथले गावकरी नाही देणार, साक्षात भगवंत प्रसाद देतो. पंढरीनाथ प्रसाद देतो. पंढरीनाथ प्रसाद देतो. हरी बोल. पंढरीनाथ प्रसाद देतो. भानुदास कीर्तनात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. अनुदान येते गाना प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो कोण देते प्रसाद? प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीतिगात मायबाप. आणि हा प्रसाद म्हणजे लाया, त्याच्यात थोडंसं मिरच्याचे तुकडे, थोडं दही असं समजू नका. तुमच्या घरात तुम्ही लाया आणा, मिरच्याचे तुकडे टाका, दही टाका, काय जमल ते टाका त्याच्यात आणि त्याला मिश्र करून खा. तुम्हाला याची चव त्याला येणार नाही, कारण तो प्रसाद नाही, ती भेळ आहे. अलग लक्षात. त्याला काय म्हणतात? भेळ. आणि हा आहे प्रसाद आहे. हा प्रसाद माय बापा आपल्यापर्यंत कसा आला? मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळे दुनिया हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत ते बुजविदाता सांगे नारदासे. नारदांनी व्यासांना, व्यासांनी शुकांना, शुकांनी परीक्षितीला सांगत असताना भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी होते, जे वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु आहेत. आदिनाथ उमा बीज प्रगटले किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्ध असे माय बापा
आणि मग ते करत 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 प्रसाद कुठपर्यंत आला, महावैष्णव ज्ञानोबरायापर्यंत आला. ज्ञानोबरायांनी मायबाप्पा या संप्रदायाचा प्रसाद सर्वांना वाटला. असं नाही की ह्याला दिला त्याला दिला नाही, असं नाही अजिबात. हा जो प्रसाद आहे ज्ञानोबरायांनी जनाबाईपासून ते एकनाथांपर्यंत सर्वांना प्रसाद प्राप्त व्हावा असं मायबापा विधित केलंय. अलग लक्षात याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल. हे बघा, काल्याच्या प्रसादाशिवाय संप्रदाय आपल्या कुठल्याही यज्ञाची सांगता होतच नाही. जिथं काल्याचा प्रसाद नाही ती सांगता होऊ शकत नाही. हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे माय बाप्पा. विठाला विठाला विठाला. आणि जे समाधान तुम्हाला वारकरी सांप्रदायिक सप्त्याच्या काल्याच्या कीर्तना दिवशी भेटतं ते समाधान तुम्हाला कुठंच भेटत नाही, हे तेवढंच निश्चित आहे बरं का, लक्षात. म्हणून काल्याचा प्रसाद अति महत्वाचा आहे. कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी माझी नम्र सूचना आहे. तिकडं झालं का स्वयंपाक सगळा का चालू आहे? हा झालं का? बरं झालं ते. नाही तर काल्याचं कीर्तन म्हणलं की त्या प्रसादावर राहते. हा एकदा 10ला कीर्तन चालू केलो भाऊ, 10ला कीर्तन चालू केलो, 12 वाजले. एक जण कार्यकर्ता म्हणला होता, महाराज मी म्हणल्याशिवाय संपी नका बघा, नाहीतर लोक मला संपित्यात. म्हणलं असं का म्हणाला? स्वयंपाकाचं मजाकडे आहे महाराज, जीव घेतात, अंगावर पडतात, तुम्हाला पाया पडून सांगला लोक, आणि मी म्हणल्याशिवाय संपू नका. अरे 12:30 वाजलेत, मी त्याच्याकडे बघलो, त्यानं म्हणला हा घ्या आता. म्हणलं तसं काय, मला तेवढ्यासाठीच उभं केलं. स्वयंपाक झालाय म्हणला, घ्या म्हणला. मी मग आपलं घेतलं ज्ञानेश्वर माऊली वगैरे. संपत आलं की मग ते परत दुसरा एक कार्यकर्ता पळत आला, घामाघूम झालेला, घाबरलेला, पाया पडला आणि माझ्या कानात म्हणला, महाराज मी आता काय करू? म्हणलो काय झालं तुला? तेव्हा का वरणाची कढई लवणली. आता जर तुम्ही